आज मी बनवणार आहे रव्याची पोळी। कोणाकोणाला रव्याची पोळी माहिती आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा। त्याच्यासाठी पीठ भिजवलेलं होतं ज्याचं गव्हाचं हुंडा करून घेतलाय। त्याच्यात हा जो मी रवा गूळ टाकून मिक्स केलाय तो ह्याच्यात आता भरलाय छान असा हुंडा। आणि काय करायचं, जशी आपण पुरणपोळी लाटतो तशी छान अशी पोळी ह्याची लाटून घ्यायची आहे। आपल्या आवडीनुसार जाड पातळ अशी लाटून घ्यायची। मी थोडीशी जाडच ठेवली आहे कारण मग थोडीशी नरम होते। तर आता ह्याच्या जे आपण रवा हे केलेला भिजवलेला होता पोळीसाठी, त्याच्यासाठी मी तो रवा कसा भिजवलाय ते तुम्हाला मी सांगते। तर पोळी लाटून तव्यावरती भाजायला टाकली आहे। थोडीशी आधी अशीच भाजून द्यायची आणि मग तूप लावून भाजायचं। तर काय केलं, रवा आहे ना, बारीक रवा घेतला, तो छान असा ह्याच्यावरती बारीक जाळावरती म्हणजे आरावरती असा भाजून घेतलेला आहे। म्हणजे तुम्ही बारीक गॅसवर भाजा, मी चुलीवर भाजलेला आहे त्याच्यामुळे न जास्त जाळ लावता भाजला। काय केलं, लाल होसपर्यंत भाजला। जर त्याच्यात तुम्हाला तूप घालायचं असेल तर तूप घालून पण छान असा भाजा। मग काय केलं, मी पण थोडंसं तूप घातलं आणि छान रवा लाल होसपर्यंत भाजून घेतलेला आहे। आणि त्याच्यामध्ये मग नंतर काय केलं, थंड झाल्यानंतर इलायची बडीशेप कोटून टाकली। आपल्या आपल्या आवडीनुसार तुम्हाला काय टाकायचं ते टाकू शकता। जर तुम्हाला ह्याच्यामध्ये काजू बदाम टाकायचे असतील तर ते मिक्सरला बारीक करून तेही तुम्ही टाकू शकता, अजून जास्त मग चवीला छान लागेल। आणि मग काय केलं, त्याच्यामध्ये गूळ किसलेला घातला, छान असा रवा एकत्र केला। जसं आपण पुरणामध्ये कसं करतो किंवा शेंगदाण्याच्या पोळ्या करताना कसं शेंगदाण्यामध्ये गूळ मिक्स करतो तसंच केलं। रव्यामध्ये छान असा किसलेला गूळ मिक्स केला आणि थोडा पाण्याचा शिंतोडा दिला आणि एक अर्धा एक तास तसंच ठेवलं होतं। आणि मग नंतर काय केलं, छान असा आपला रवा थोडासा तो काय होतो, रवा हे झालेला असतो मुरतो ह्याच्यामध्ये गुळामध्ये, म्हणून थोडासा अर्धा एक तास तसंच ठेवायचा। आणि मग आपला तयार झाला पोळीसाठी रवा। तर असा मी तो रवा बनवून घेतलेला होता। तर आता काय केलं मी, पोळी छान अशी दोन्हीकडून भाजलेली आहे, तिला दोन्हीकडून असं छान तूप लावून भाजून घेते। थोडंसं काय होती, रव्याची पोळी कडकच होती पण गरम गरम खायला खूप छान ही रव्याची पोळी। आणि ते जर तुम्ही सारण जे आहे ते तसं बनवून जरी ठेवलं आणि जेव्हा तुम्हाला खायची आहे तेव्हा जरी पोळी बनवली तरी चालते। खूप छान असा नाश्त्याला बनवू शकतो तुम्ही रव्याची अशी मस्त गावाकडच्या पद्धतीची पोळी। तर बघा खूप छान आपली पोळी अशी कडक भाजलेली आहे। कोणाकोणाला ही मी केलेली रव्याची पोळी आवडली कमेंट्समध्ये मात्र नक्की सांगायला विसरू नका। तुम्ही अशा भरपूर पण बनवून एक 2-3 दिवस पण खाऊ शकता, काही होत नाही, याला खराब होत नाही। हे बघा छान अशी कडक मस्त झालेली आहे। तर चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा।